ॲक्च्युली ना सगळ्यांच्याच आहेत किडे, सुलेमानी, रेहमानी सगळ्या प्रकारचे किडे. तर मी ॲक्च्युली म्हणेन सगळे मस्तीखोर आहेत. काँग्रेस आणि बिपिन हे दोघं स्पॉटवाले आहेत. तर काँग्रेस मुद्दाम आपल्याकडे बघत राहतो, त्याला काही मागितलं की त्याला कळलेलं असतं काय हवंय. पण जेन्युइनली बिपिन खूप भोळा आहे आणि खरंच लेट करंट आहे. हे जे खूप हळूहळू येतात आणि आम्ही खूप वेळ त्यांच्यासाठी बसलेलो असतो. तर एजे आळशी आहेत, पण अर्थात सगळ्यात सुंदर दिसणारे ते सेटवर आहेत. त्यांना खूप वेळ लागतो ते सुंदर दिसतात म्हणून त्यांना आळस आवडतो. त्यामुळे त्यांना आळस सुंदर लोकांना आळस येत असावा असं मला वाटतं. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि तुमच्या सगळ्यांची आवडती जोडी म्हणजेच दुर्गा आणि प्रसाद म्हणजेच किशोर माझ्यासोबत आहे. कसे आहात? कमाल. आवडती जोडी म्हणालीस. हो, प्रसाद तर खूप. हो नाही, विलन आहे, मी विलन नाही आहे. तू सॉफ्टली विलन टाईप आहे. आमच्या लीलासाठी आहेस, बाकी काही नाही. कळेल, हळूहळू कळेल. ओके, ठीक आहे. बरं, आता सेटवरचं वातावरण कमाल आहे आणि आम्ही तुमचे BTS बघतो, खूप मस्ती चालू असते आणि ऐकतो सुद्धा. सो आता सेटवर पोलखोल करायची, सेटवरच्या कलाकारांची. हे कार्ड्स आहेत, ते स्पेसिफिकली एका कॅरेक्टरला द्यायचे. आलेले आहेत कॅमेऱ्याच्या मागे, तुम्हाला दिसत नाही. सगळ्यांची पोलखोल होणार आहे म्हणून सगळे ऑलरेडी येऊन उभे आहेत. पहिला कार्ड आहे मस्तीखोर. कोण आहे मस्तीखोर? आजी. आई शपथ, आजी. ऍक्च्युली ना सगळ्यांच्याच आहेत किडे, सुलेमानी, रेहमानी सगळ्या प्रकारचे किडे. तर मी ऍक्च्युली म्हणेन सगळे मस्तीखोर आहेत. सगळे झाडून, इन्क्लुडिंग डिरेक्शन टीम, प्रोडक्शनवाली लोक, तूच असे सगळे मस्तीखोर. आजी आणि क्रिएटिव्ह. म्हणजे आजी क्रिएटिव्ह आहे असं मला म्हणायचं. आजी खूपच क्रिएटिव्ह आहे. बरं, नेक्स्ट आहे खादाड मला असं वाटतं राज आहे. कारण तो मला सतत येऊन विचारतो की शर्मिला हा हे कुठे मिळेल, चीजचा हा पदार्थ कुठे मिळेल, हा पिझ्झा कुठे खायचा, असं तो मला सतत येऊन विचारतो. तो मी खादाड ऍक्च्युली भूमिजा पण आहे, पण तरी सुद्धा मी म्हणेन राज. मगाशी इंटरव्ह्यू झाला आणि इंटरव्ह्यू मध्ये भूमिजाने तेच सांगितलं की ट्रिपल राईस. सो आता चिडका बिब्बा कोण आहे सेटवर? चिडका बिब्बा सानिका काशीकर. कारण तिला पटकन राग येतो आणि तो तिला लपवता येत नाही आणि ती सटकन फायर होते. आमच्या इकडे चिडका बिब्बा प्रमोद. हा, मुलांमध्ये परफेक्ट जोडी आहे म्हणजे. पण जर कोणी एक विनर त्याच्यातला आपल्याला ठरवायचं असेल तर सानिका काशीकर इज द चिडका बिब्बा अँड वी स्टिल लव्ह यू बेबी. तो म्हणजे 50 सेकंद 60 सेकंद चिडतो, मग परत आमच्याशी बोलायला लागतो तो. सानिका किती सेकंद चिडते? सेकंदाचं नाही, इट्स अबाउट द इंटेन्सिटी ऑफ गेटिंग अँग्री. तर तिची इंटेन्सिटी इतकी खूप अशी इथे आहे ना की नोबडी कॅन मॅच इट. ओके. सतत नखरे कोणाचे असतात तू सांगू शकतोस? बापरे, सतत नखरे. आता काय, बरोबर समोर अशी लोक उभे आहेत की ऍक्च्युली हे त्यांचंच नाव आहे असं ते बघतायत है ना. सतत नखरे करणारी खरं ऋतुजा आहे. आमची क्रिएटिव्ह आहे ऋतुजा जैन. नाही, ती क्रिएटिव्ह आहे ना. अरे पॉझिटिव्हली बोलतोय मी. ती ऍक्टिंग पण करते, ती प्रोडक्शन पण बघते, ती बऱ्याच काही गोष्टी करते. तिचं क्रिएटिव्ह म्हणून कास्टिंग झालंय ऍक्च्युली. करेक्ट. त्यामुळे तिचे नखरे जास्त असतात. करेक्ट. तुम्ही क्रिएटिव्हची ऍक्टिंग करते असं आमच्या दिग्दर्शकाने मागून आम्हाला प्रॉम्प्ट केलेलं आहे. करेक्ट. आम्हाला ही ऑडियन्स आवडते. अशी सरस्वती सोबत मी गप्पा मारल्या आणि करेक्ट अशीच उत्तरं तिच्या सुद्धा. आम्ही काही ठरवलं वगैरे नाही, काय आम्ही सगळे खरं बोलणार आहोत. काळजाचा तुकडा कोण आहे सेट? कुणाचा? सनी काय म्हणतो ऐका असं म्हणतोय मी. काळजाचा तुकडा मला असं वाटतं आमच्या काळजाचा तुकडा आहे बिपिन दादा. कारण आम्ही सतत त्याला हाक मारतो, बिपिन 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 बिपिन. एवढी हाक मी कदाचित लग्न झाल्यावर माझ्या नवऱ्याला सुद्धा मारणार नाही जेवढी मी बिपिनला ते हाक मारते. तर काळजाचा तुकडा बिपिन दादा, स्पॉट दादा आमचे. आता एवढं बोलले तर तेच असते. काळजाचा तुकडा. हा, काळजाचा तुकडा चालेल. आल्ला मोठा शहाणा.
आला मोठा शहाणा. शहाणा शहाणी. बापरे. ती गर्ल असेल तर आपण शहाणी करू. आली मोठी शहाणी. आला मोठा शहाणा. तुम्ही हे नॉर्मली विचारता का एक तासाला बदलेल तरी चालेल? चालेल, जसं उत्तर येईल तसं चालेल. मला असं वाटतं की कुणाल म्हणून आमचा एडी आहे त्याला मी आला मोठा शहाणा म्हणेन, कारण त्याला असं वाटतं की ते करेक्ट सांगतोय पण तो काहीतरी भलतं सांगत असतो. त्याला मी विचारेन इथून कसं जायचं तर तो तिथून कसं जायचं असं सांगत असतो, तर त्याला तो काही उत्तर देतो आणि त्याला असं वाटतं की तो करेक्ट सांगतोय. म्हणून आला मोठा शहाणा कुणाल, असिस्टंट डिरेक्टर. साऊंड वाला पण एक आहे आला मोठा तो शहाणा. पण एक आहे. करेक्ट. आळशी कोण आहे? आळशी. आळशी कोण आहे आपल्याकडे? नाही नाही मी विचार करतो. हे सांगा यार, आळशी कोण आहे आपल्याकडे? आळशी AJ आळशी आहे असं मला वाटतं. याचं रिझन पण कळायला पाहिजे. कारण AJ खूप हळूहळू येतात आणि आम्ही खूप वेळ त्यांच्यासाठी बसलेलो असतो. तर AJ आळशी आहेत, पण अर्थात सगळ्यात सुंदर दिसणारे ते सेटवर आहेत. त्यांना खूप वेळ लागतो ते सौंदर्य सुंदर maintain दिसतात म्हणून त्यांना करायला. आळस आवडतो. त्यामुळे त्यांना सुंदर लोकांना आळस येत असावा असं मला वाटतंय. मी नसल्यामुळे मला माहित नाही. मी आता तेच बोलणार होती, तुलाही आळस येतो का? कारण की तू तेच म्हणाली. थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट. लेट करंट कोण आहे साईडला? लेट करंट. सगळे ना हा प्रश्न आला की सतत सानिकाचं नाव घेतात, पण मला असं वाटतं की सानिका लेट करंट नाहीये. तिला कळलेलं असतं, फक्त ती रिॲक्ट उशिरा होते. त्यामुळे तिला मी लेट करंट म्हणणार नाही. पण मला असं वाटतं लेट करंट सुद्धा बिपिनच आहे. लेट करंट खरं काँग्रेस आहे. काँग्रेस पण नाही. काँग्रेस स्मार्ट आहे, तो ओव्हर स्मार्ट आहे. त्याला कळलेलं असतं. काँग्रेस आणि बिपिन हे दोघं स्पॉटवाले आहेत. तर काँग्रेस मुद्दाम आपल्याकडे बघत राहतो. त्याला काही मागितलं की त्याला कळलेलं असतं काय हवंय. पण जेन्युइनली बिपिन खूप भोळा आहे आणि खरंच लेट करंट आहे. कुठला बिपिन म्हणतेस? दोन आहेत. एक कडक्या बिपिन आहे. दोघेही कडके कडके. अरे हो, दोघेही कडके आहेत. जो छोटा बिपिन आहे तो लेट करंट आहे. आज नाही आहे तो. त्याला सार्कॅझम कळत नाही. आम्ही काहीतरी मजा करत असतो, तो सिरियसली घेतो आणि त्याला खूप वेळ लागतो हे कळायला की त्याची मजा घेतली जाते. तर तो लेट करंट आहे. बाकी ऍक्टर्स आणि प्रोडक्शन सगळे खूप हुशार आहेत. लेट करंट कोणीच नाही. नया है वह. नया है वह रुचिन. रुचिन काय काय रुचिन नाही, रुचिन. सॉरी रुचिर नया है वह. मी पुन्हा एकदा तेच सांगेल, परफेक्ट उत्तर. बनसोडे नावाचा असिस्टंट आहे, तो पण आत्ताच आलाय. नया है बनसोडे ऑल्सो. नाही, त्याला हे पण म्हणता येईल. एक मिनिट, ते कुठं गेलं? आला मोठा काय ते? आला मोठा शहाणा नाही रे, बनसोडे नाही. मग तो हुशार. नाही नाही, तरी पण बनसोडे हुशारच आहे. पण कोणाला चांगला आहे, पण बनसोडेला आला मोठा शहाणा घ्या ना एकदा. ठीक आहे. बरं, आता लीलाला द्यायचं असेल यातलं एक, किंवा लीलाला किंवा तुमच्या मनातलं कोणतं नवीन एक कोणतेही शब्द लीलासाठी नवीन. लीलासाठी लिहून आणायचं का यातलंच घ्यायचं? म्हणजे कसं लीलासाठी असं लीलासाठी आपण हे घेऊया. कोणाचा? प्रेक्षकांच्या काळजाचा तुकडा. हे होऊ शकतं. नाही, आमच्या पण म्हणजे तुकडा आहे. मी चांगलं बोललो ना? हो, खरंच चांगलं बोललास. ऐक ना, हिच्यासाठी आता कार्ड असेल, नाव किंवा मला माहिती आहे तू कोणतंही नाव देऊ शकतोस हिच्यासाठी. याच्यातलं आय न्यू दिस असं मी आधीच बोलते. ह्याच्यातलं किंवा घे ना, दिले ना. अरे यार, शर्मिला मिक्स आहे. मिक्स आहे. कधी आळशी, कधी शहाणी. ती सगळं देईल मला आता. नाही आई ग. एक गोष्ट आहे याच्याबद्दलची जी इतकी वर्ष एवढ्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय, कुणालाच जे वाटलं नव्हतं ते मी त्याला आता सांगणार आहे. आय एम शुअर दिस विल कम ॲज अ सरप्राईज. पण त्याची ती जी बाजू आहे जी इतकी वर्ष कुणालाच माहित नव्हती, ते या मालिकेमध्ये येऊन बाहेर आलेली आहे आणि त्याचं क्रेडिट या सगळ्या टीमला जातं. प्रसाद लिमये हा अत्यंत मस्तीखोर माणूस आहे. हे या मालिकेत आल्यानंतर लोकांना कळलेलं आहे. हा कधीच आपली मस्ती दाखवत नव्हता, तो इथे येऊन दाखवतोय. तर प्रसाद हा मस्तीखोर आहे. इट्स अ सरप्राईज आणि इट्स ट्रू. तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात राहून तो ओपन अप होतोय. येस, अँड आय एम हॅपी फॉर दॅट. सो कसा वाटला तुम्हाला हा सेगमेंट आणि पोलखोल करून कसं वाटलं? छान वाटलं. ऍज युजल तुम्ही येता, मस्त गेम्स घेऊन येता.
सो थँक्यू सो Thank you, मच thank आणि you. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.